पैसा, संपत्ती आणि स्वतःचा स्वार्थ जेव्हा माणसाच्या डोक्यावर चढतो तेव्हा तो रक्ताची नातीही विसरतो. आजची कहाणी अशाच एका कुटुंबाची आहे, जिथे दोन मुलांनी मिळून आपल्या वृद्ध वडिलांना घराबाहेर काढण्याची तयारी केली होती. पण त्या वृद्ध वडिलांनी आपल्या मुलांना असा काही धडा शिकवला जो ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. एका मोठ्या सुंदर घरात मोठा मुलगा रमेश, लहान मुलगा सुरेश आणि त्यांच्या पत्नी मनीषा आणि स्वाती आपापसात जोरात भांडत आहेत. घराच्या एका कोपऱ्यात 70 वर्षांचे दत्तात्रय म्हणजेच बाबा शांतपणे डोळ्यात निराशा घेऊन बसलेले आहेत. रमेश आणि सुरेश वकिलाशी फोनवर बोलून बाबांजवळ येतात. रमेश मोठ्या आवाजात म्हणतो, बाबा, आता तुमचं वय झालंय. ही सगळी मालमत्ता, हे घर आमच्या नावावर करून टाका. रोज रोजची कटकट नको. त्यावर सुरेशही सूर मिळवतो, हो बाबा, आणि तसंही आता तुम्ही किती दिवस जगणार? आमच्या नावावर प्रॉपर्टी केली तर आम्हाला बिझनेसमध्ये गुंतवणूक करता येईल. बाबा अत्यंत हळू आवाजात आणि थकलेल्या सुरात म्हणतात, अरे मुलांनो, मी कमावलेलं सगळं तुमचंच तर आहे, पण मला आधी माझी काही कामं पूर्ण करू द्या. काही दिवस निघून जातात. सुनांचा छळ वाढू लागतो. मोठी सून मनीषा स्वयंपाकघरात धुसफुस्त म्हणते, रोज रोज या म्हाताऱ्याच करायच तरी किती? स्वतःची प्रॉपर्टी देत नाहीत आणि फुकटचं खायला पाहिजे. त्यावर लहान सून स्वाती म्हणते, माझं तर म्हणणं आहे, यांना वृद्धाश्रमात पाठवून द्या. संपत्तीवर आपण कोर्टात केस करून ताबा मिळवू. बाबा खोलीबाहेर उभे राहून हे सगळं ऐकतात. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांना ते दिवस आठवतात जेव्हा त्यांनी स्वतः उपाशी राहून पोटाला चिमटा काढून या मुलांना शिकवलं, मोठं केलं. ज्या वडिलांनी रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवलं, आज तीच मुलं त्यांना आपल्या घरात एक ओझं समजत होती. पण दत्तात्रय शेठ हे साधे भोळे असले तरी मूर्ख नव्हते. त्यांनी मुलांचा स्वार्थ ओळखला होता आणि आता वेळ आली होती एक मोठा निर्णय घेण्याची. त्याच रात्री बाबा आपल्या खोलीत एक जुनी मोठी लोखंडी पेटी काढतात. ते आजूबाजूला बघून त्या पेटीत काहीतरी भरतात आणि त्याला एक मोठं कुलूप लावतात. रमेश आणि सुरेश लपून खिडकीतून हे बघत असतात. सुरेश रमेशला हळूच म्हणतो, दादा, बघितलं का? बाबा त्या पेटीत काहीतरी लपवत आहे. नक्कीच त्याचे जुने सोन्याचे दागिने आणि गुप्त पैसे त्या पेटीत असणार. रमेशही डोळे मोठे करून म्हणतो, हो, मलाही असंच वाटतंय. बाबांकडे नक्कीच अजून खूप मोठी संपत्ती आहे जी त्यांनी आपल्याला सांगितलेली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा स्वतःहून दोन्ही मुलांना आणि सुनांना हॉलमध्ये बोलावतात आणि म्हणतात, बघा मुलांनो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. माझं आता वय झालंय. माझ्याकडे या घराव्यतिरिक्त माझ्या हयातीची सगळी कमाई, सोन्याची नाणी आणि काही महत्त्वाचे कागदपत्र एका गुप्त पेटीत आहेत. मी एक नियम ठरवला आहे. जो मुलगा आणि सून माझी शेवटपर्यंत मनापासून सेवा करेल, ही पेटी आणि ही सगळी संपत्ती मी त्याच्याच नावावर करेन. बाबांचे हे बोलणे ऐकताच मुलांचे आणि सुनांचे चेहरे एका सेकंदात बदलतात. जो म्हातारा कालपर्यंत घरात नकोसा होता, त्याला आता देवासारखं वागवलं जाऊ लागतं. मोठी सून मनीषा बाबांचे पाय दाबत म्हणते, बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुमच्यासाठी गरम गरम सूप बनवलं आहे. तितक्यात लहान सून स्वाती हातात प्लेट घेऊन येते आणि म्हणते, अरे ताई, बाजूला हो, बाबांना माझ्या हातचे पोहे आवडतात. बाबा, हे घ्या औषध. रमेश आणि सुरेश तर बाबांना बाहेर फिरायला नेण्यासाठी आणि त्यांच्या आवडीचे कपडे आणण्यासाठी आपापसात स्पर्धा करू लागतात. बाबा मनातल्या मनात हसत असतात, कारण त्यांना माहिती असतं की हे प्रेम नसून निव्वळ पैशाचा हव्यास आहे. पैशाची ताकद बघा. जे मुलगे वडिलांना वृद्धाश्रमात पाठवायची भाषा करत होते,
ते आज त्यांचे पाय दाबत होते. 6 महिने असेच निघून गेले. मुलांनी बाबांची खूप सेवा केली, पण ती फक्त त्या लोखंडी पेटीसाठी. अचानक एक दिवस बाबांची तब्येत खूप बिघडते. ते अंथरुणाला खिळतात. त्यांच्या शेवटच्या क्षणी ते वकिलांना घरी बोलावून घेतात. वकिलांशी काहीतरी गुप्त बोलणं होतं आणि त्यानंतर बाबा या जगाचा निरोप घेतात. बाबांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार उरकून मुलं घरी येतात. घरात बाबा गेल्याचं दुःख कमी आणि त्या पेटीबद्दलची उत्सुकता जास्त असते. दोन्ही मुले आणि सुना पेटीभोवती जमा होतात. वकील घरात येतात आणि पेटीची चावी रमेशच्या हातात देतात. रमेश अत्यंत यांत्रिकपणे आणि घाईघाईने पेटी उघडतो आणि म्हणतो, "अरे वा, अखेर बाबांची गुप्त संपत्ती आपल्याला मिळणार." पण पेटी उघडतात सगळ्यांचे चेहरे पांढरे पडतात. त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या पेटीमध्ये सोन्याऐवजी फक्त मोठे मोठे दगड आणि विटा भरलेल्या असतात. आणि सर्वात वर एक पत्र ठेवलेले असते. सुरेश ओरडतो, "हे काय? यात तर फक्त दगड आहेत. बाबांनी आपल्याला फसवले." वकील शांतपणे म्हणतात, "थांबा, रागावू नका. त्या पत्रात काय लिहिलंय ते आधी वाचा." रमेश थरथरत्या हाताने पत्र उघडतो आणि वाचू लागतो, "माझ्या प्रिय मुलांनो आणि सुनांनो, मला माहीत होतं की तुम्हाला माझं प्रेम नको होतं, तर माझी संपत्ती हवी होती. जर मी ही पेटी ठेवली नसती, तर तुम्ही मला कधीच घराबाहेर काढलं असतं. तुमच्या स्वार्थामुळे का होईना, पण माझ्या आयुष्याचे शेवटचे 6 महिने मला तुमच्यासोबत सुखात घालवता आले. तुम्ही पैशाच्या आशेने का होईना माझी सेवा केली, त्याबद्दल धन्यवाद. राहिली गोष्ट घराची, तर हे घर मी एका अनाथ आश्रमाला दान केले आहे. ही दगडांची पेटी तुमच्या स्वार्थाची कमाई आहे. ती तुम्ही आपसात वाटून घ्या. तुमचे बाबा." पत्र संपताच दोन्ही मुले आणि सुना डोक्याला हात लावून ढसाढसा रडायला लागतात. त्यांना त्यांच्या पापाची, स्वार्थाची जाणीव होते, पण आता खूप उशीर झालेला असतो. वकील त्यांना घर खाली करण्याची कायदेशीर नोटीस हातात देतात. मित्रांनो, आईवडील हे घरातील दगड गोटे नसतात, तर ते घराचा पाया असतात. पैशाच्या लोभापायी नशिबाने मिळालेली देवासारखी माणसं गमावू नका. दत्तात्रय शेठ यांनी जगाचा निरोप घेतला, पण आपल्या स्वार्थी मुलांना असा धडा शिकवला जो त्यांना आयुष्यभर रडवत राहील. वडील असताना त्यांची किंमत करा, गेल्यावर रडण्यात काही अर्थ नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.